लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता फॉर्म भरायचे बंद झालेले आहेत. नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे? भरपूर जणांचे अर्ज बाद झालेले आहेत, रिजेक्ट झालेले आहेत. त्यांनी नक्की काय करायचं आहे? भरपूर जणांना भरपूर असे काही प्रॉब्लेम आहेत. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहे आपण पुढे नक्की आता काय करायचं आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ होऊ शकता. आता जे कोणी नवीन फॉर्म भरतायत त्यांना अशा पद्धतीने एरर येतोय. ऍप मध्ये फॉर्म भरताना अशा पद्धतीने एरर येतोय, नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड. आता नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड म्हणजे आता ऍप मधून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ऍप मधून भरता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. ऍप मधून फॉर्म बंद करण्यात आलेले आहेत. आता ऍप मधून फॉर्म का बंद करण्यात आलेले आहे? कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, फॉर्मचे चेकिंग चालू आहे. त्यामुळे हे जे नवीन फॉर्म आहेत ते आता फॉर्म भरता येणार नाही, बंद करण्यात आलेले आहे. तर आता तुम्ही वेबसाईट पोर्टल जे आहे त्या पोर्टल वरती जाऊन तुम्ही आता नवीन फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला ऍप मधून भरता येणार नाही. ऍप मध्ये फक्त तुम्ही काय करू शकता, काय ते स्टेटस पाहू शकता. ऍप चालत नसेल तर रात्री उशिरा वगैरे प्रयत्न करा आणि चेक करा तुमचं स्टेटस काय आहे ते. तर इथे पहा, जर हे तुम्हाला फॉर्म नवीन भरायचा असेल तर फक्त तुम्हाला आता हे पोर्टल आहे, या पोर्टल वरून तुम्हाला यावरती फॉर्म भरावा लागेल. यावरती कसा फॉर्म भरायचा A to Z व्हिडिओ आपण बनवला आहे, आपल्या चॅनलवरती आहे. तर पोर्टल वरती फॉर्म तुम्ही नवीन भरू शकता. आता हे सुद्धा पोर्टल चालत नाही. पोर्टल चालत नसेल तर सकाळी लवकर उठून किंवा रात्री उशिरा तुम्ही ट्राय करू शकता. सर्व्हर प्रॉब्लेम आहे, ते आपल्या हातात नाहीये. तर तुम्ही प्रयत्न करून नवीन. आता काही जण म्हणतायत आमचा फॉर्म अशा पद्धतीने अप्रूव्ह झालेला आहे, तर आम्ही काय करायचं? तर लक्षात ठेवा, तुम्हाला आता काही करायची गरज नाही. तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे. तर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला कुठेही द्यायची गरज नाही किंवा काही करायची गरज नाही. तुम्हाला जे काही पैसे आहेत ते आता मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमचा विषय झालेला आहे, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र आहेत. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आता भरपूर जण असे म्हणतायत की आमचं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलंय. आता तुमचं जर SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग राहिलं असेल तरी सुद्धा तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा अर्ज मंजूर आहे. तुम्हाला सुद्धा पैसे जे आहेत ते येणार आहेत. त्यामुळे SMS व्हेरिफिकेशन जरी हे पेंडिंग असेल तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय. तुम्हाला सुद्धा काही जणांना जर असं येत असेल इन पेंडिंग टू सबमिट. आता इन पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय होतो? तुम्ही फॉर्म भरलेला आहे, फॉर्म आता तो चेकिंगला घेतला नाही, म्हणजे अधिकाऱ्यांनी अजून चेक केला नाही. तुम्ही थोडे दिवस थांबा, तुमचा सुद्धा फॉर्म जो आहे तो चेकिंगला घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते स्टेटस सुद्धा चेंज होईल. तर आत्ताच तुम्ही घाई करू नका. आता फॉर्मचे जे स्टेटस आहे ते चेंज होत आहे आणि सर्व फॉर्म जे आहेत ते चेकिंग चालू आहे. त्यामुळे पेंडिंग म्हणजे तुम्हाला सुद्धा फॉर्म पुन्हा भरायची गरज नाही. तर काही दिवस थांबा, तुमचा सुद्धा फॉर्म जो आहे तो चेक होईल, रिव्ह्यू होईल आणि अप्रूव्ह सुद्धा केला जाईल. आता काही जण अशा पद्धतीने इन रिव्ह्यू याचा अर्थ काय होतो? तुमचा फॉर्म अधिकाऱ्यांनी चेकिंगला घेतलेला आहे. तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती चेक करणार आहेत. तुमची जे डॉक्युमेंट्स अपलोड केले ते चेक केले जातील आणि तुमची जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह केला जाईल. जर फॉर्म मध्ये काही चुकलं तर तो फॉर्म तुमचा रिजेक्ट केला जाईल. लक्षात ठेवा. तर रिव्ह्यू असेल तर थोडे दिवस थांबा, तो सुद्धा फॉर्म तुमचा अप्रूव्ह होईल आणि काही चुकलं तर रिजेक्ट होईल. आता काही जणांचा तर पहा असा, दिस सर्वे रिजेक्टेड आणि त्याचं कारण सुद्धा देतात का रिजेक्ट झालेला आहे. डिसअप्रूव्ह असं सुद्धा दाखवतं. तर लक्षात ठेवा. आता इथे काय करायचंय, जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. यावरती अजून काही सोल्युशन नाही. यावरती काही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला तर एडिट करा. एडिटचा ऑप्शन जर नाही आला तर तुम्ही काही करू शकत नाही. सध्या तुम्ही नवीन सुद्धा फॉर्म भरू शकत नाही. तर लक्षात ठेवा, थोडे दिवस थांबा. याच्यावरती काय पर्याय आला तर मी तुम्हाला नक्की सांगेल. जर अशा पद्धतीने दिस सर्वे रिजेक्टेड तर तुम्हाला काही करता येणार नाही. तुम्हाला थोडे दिवस थांबायचं आहे. काही पर्याय आला तर मी सांगेल. आणि असं आलं दिस सर्वे रिजेक्ट झालेला आहे आणि डिसअप्रूव्ह झालाय पण एडिटचा ऑप्शन आलाय, तर कशामुळे एडिट करायचं आहे, तुमचं काय चुकलेलं आहे ते रिझन पाहायचं, कारण पाहायचं आणि त्यानंतर तुम्ही जो एडिट करू शकता. एडिट करताना लक्षात ठेवा, व्यवस्थित एडिट करा आणि फॉर्म सबमिट करा. तर एडिटचा ऑप्शन आला तर एडिट करा. एडिटचा ऑप्शन नाही आला तर तुम्ही काही करू शकत नाही. याच्यावरती काही पर्याय आला तर मी नक्की व्हिडिओ बनवून घ्या. तर महत्वपूर्ण हे व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.